नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची एक नोटीस आहे. ही नोटीस आहे जे मराठा कॅटेगरीमध्ये प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात, जे की इथून पुढील ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग नोंदवणार आहेत, याच्यासाठी एक महत्त्वाचा GR आलेला आहे. एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, जे विद्यार्थी मराठा प्रवर्गामध्ये येतात त्यांना 10% आरक्षण तर लागू झालेलंच आहे, पण त्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. ते म्हणजे काय, तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर यामध्ये बघा वेगवेगळे संदर्भ आलेले होते, साधारणतः 3 ते 4 वेगवेगळे GR आलेले आहेत. आता लेटेस्ट एक 5 जुलैला एक GR आलेला आहे. आता यापूर्वी काय सांगितलेलं होतं पहा, याच्यामध्ये एक आपल्याला मार्चमध्ये एक GR आलेला होता, त्याच्यानंतर 28 जूनला एक GR आलेला आहे. मार्चमध्ये काय सांगितलेलं होतं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे दोन्हीसाठी एक परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब त्यांनी दिलेलं होतं आणि ते दोन्ही एकत्र भेटत होतं एकाच पेजवरती. त्यांना त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे एकाच पेजवरती भेटत होतं. त्यानंतर 28 जूनला एक GR आलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, जे प्रवर्गामध्ये येतात मराठा कॅटेगरी म्हणजे SCBC या प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना नव्यानं एक कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागेल, असं या 28 जूनच्या GR मध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची पालकांची धावपळ झालेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की आता नव्यानं काढावं लागेल, आधीचं ग्राह्य धरलं जाणार नाहीये. मग आता एक 5 जुलैला एक नव्यानं GR आलेला आहे. खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांनी पालकांसाठी. आता इतरत्र धावपळ करण्याची गरज नाहीये. ज्यांनी पूर्वी काढलेलं होतं म्हणजे एकाच परिशिष्टमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर काढलेलं होतं, ते सुद्धा व्हॅलिड आहे. आणि इथून पुढे नव्याने जे काढतील अशा सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट म्हणजे परिशिष्ट ए म्हणजे पार्ट ए हे वेगळ्या पेजवर भेटेल आणि पार्ट बी म्हणजे परिशिष्ट बी, त्यालाच म्हणतात नॉन क्रिमिलियर, हे वेगळ्या पेजवरती भेटेल. म्हणजे आधी काढलेलं दोन्ही एकाच पेजवरचं सुद्धा व्हॅलिड आहे आणि आता नव्यानं जे काढतील ते सुद्धा व्हॅलिड असणार आहे. त्याच्यामुळे कोणच काही घाबरून जायची गरज नाही आहे. खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांचं हे डॉक्युमेंट आता ऑलरेडी प्रिपेअर आहे. आता हे सर्व विद्यार्थी व्हॅलिडिटीसाठी आता अप्लाय करू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अप्लाय करायचं आहे. येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील. असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.